Problem number 5. Samruddhi Traders Ahmednagar hold a loss of profit policy. From the following information, calculate the amount of claim under a loss of profit policy. The accounts are prepared annually on 31st December. म्हणजे प्रत्येक वर्षी त्यांचे जे फायनान्शियल अकाउंटिंग इयर एंडिंग जे आहे ते आहे 31st डिसेंबर. The net profit plus insured standing charges for the year ended 31st December 2019 amounted to rupees 5 lakh. Net profit plus insured standing charges दोन्ही एकत्रित आपल्याला दिलेले आहे rupees 5 lakh. Next, number 3rd, a fire occurred on 13th April 2020. 30 एप्रिलला जे आहे आग लागलेली आहे. The period of indemnity was 6 months. आणि इंडिमिनिटी पिरियड जो आहे पॉलिसी पिरियड जो आहे तो आहे 6 months. The sales for the year ended 13th April 2020 were rupees 14 lakh. 30 एप्रिल 2020 पर्यंत जो आहे मागील 12 महिन्याचा सेल त्यांनी दिलाय आपल्याला 14 लाख रुपये. And for the year ended 31st December 2019 आणि रेग्युलर जे फायनान्शियल इयर एंडिंग जे आहे 2019 च 31 डिसेंबर त्याचा सेल दिला त्यांनी 12,50,000. Next, the sales during the period of dislocation were rupees 2 lakh. Dislocation period चा सेल दिला आहे rupees 2 lakh. For the corresponding period in the preceding year, म्हणजे मागील वर्षीचं जे corresponding period जो आहे तर त्याचा सेल दिला आहे rupees 4,50,000. The expenses incurred to mitigate loss was rupees 20,000. अचानक जी आग लागली त्या आग लागल्यामुळे अचानक काही खर्च त्या ठिकाणी करावे लागले. म्हणजे अचानक उद्भवलेले जे खर्च आहे मिटिगेट लॉस, मग ते लॉस जे आहे तर तो लॉस झाला अचानक उद्भवलेल्या खर्चांचा. तो लॉस जो आहे तो आपल्याला क्लेम मध्ये ऍड करायचा आहे. The saving in insured standing charges due to fire amounted to rupees 5,000. आणि insured standing charges जे आहे ते वाचवले. म्हणजे क्लेम मधून जे आहे तर 5,000 रुपये जे आहे ते वाचवले ते काय करावे लागतील, लेस करावे लागतील वाचवलेले. झालेले जे आहे तर ते आपण ऍड करतो आणि वाचवलेले जे आहे तर ते लेस करतो. The amount of policy was rupees 4 lakh आणि पॉलिसी अमाऊंट आपल्याला दिली रुपीज 4 lakh. त्या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. नेहमीच्या प्रमाणात जे आहेत आपले डेट ऑफ फायर जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. डेट ऑफ फायर April 13. आता या ठिकाणी करस्पॉन्डिंग पिरियड डिसलोकेशन पिरियड जे आहे आपल्याला ते दिलेले नाही पण डायरेक्ट त्याची काय केली अमाऊंट दिलेली आहे. मग आता ते डिसलोकेशन पिरियड आपल्याला दिलेलं नाही पण इंडिमिनिटी पिरियड दिलेला आहे. याचा अर्थ इंडिमिनिटी पिरियड आणि डिसलोकेशन पिरियड जो आहे तो सेम आहे. मग यामध्ये जे आहे कॅल्क्युलेट दी शॉर्ट सेल्स. कॅल्क्युलेट शॉर्ट सेल. Sales corresponding period. Corresponding period in the preceding year. किती दिला आहे तो रुपीज 4,50,000. Less sales for the dislocation period. Rupees 2 lakh. Short sales rupees 2 lakh
50,000. Next, the second, gross profit rate. Gross profit rate is equal to net profit for the previous year plus insured standing charges divided by sales for previous year into 100. नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर स्टँडिंग चार्जेस आपल्याला टोटल रुपीज दिले 5 लाख रुपीज. त्या ठिकाणी ते आहे नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर स्टँडिंग चार्जेस. प्रिव्हियस इयरचे जे 5 लाख रुपये दिले आणि सेल्स किती दिली फॉर द इयर एंडिंग 31 डिसेंबर 2019. सेल्स दिले 12.5 लाख रुपयाचे. 5 लाख रुपये तुमचे नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर स्टँडिंग चार्जेस आहेत. आणि 12.5 लाख रुपये तुमचा सेल आहे. मग किती पर्सेंट आलाय? 40%. 40%. नेक्स्ट थर्ड स्टेप आहे काय? थर्ड स्टेप Loss of profit. Loss of profit is equal to short sales multiply gross profit rate. शॉर्ट सेल्स आला आपला 2,50,000. त्याच्या 40%. किती आला तुमचा लॉस ऑफ प्रॉफिट? रुपीज 1 लाख. 1 lakh. नेक्स्ट आता ऍक्च्युअल जे आहेत आपला लॉस ऑफ प्रॉफिट जो आहे तो लॉस ऑफ प्रॉफिट किती दिसतोय? लॉस ऑफ प्रॉफिट रुपीज 1 लाख. परंतु त्यामध्ये अचानक काही एक्सपेन्सेस झाले की ज्याला आपण मिटिगेट लॉस म्हणतो. मिटिगेट लॉस म्हणून म्हणजे एक्सपेन्सेस वाढले अचानक उद्भवलेले ते ही लॉसच आहेत. मग ते जे इन्क्रीज इन जे अचानक उद्भवलेले खर्च जे आहे तर ते करायचं. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस त्यालाच म्हणायचं मिटिगेट लॉस. लॉस हे अचानक उद्भवलेले खर्च जे आहेत तेही झाले त्यामुळे लॉस जो आहे तुमचा लॉस वाढला. 1,20,000 रुपये जे आहे तो लॉस ऑफ प्रॉफिट झाला. परंतु यामध्ये जे आहेत काही स्टँडिंग चार्जेस जे आहेत ते वाचवले. जे आग लागल्याच्या दरम्यान जे आहे तर काही जे चार्जेस होणारे जे होते ते वाचवले. मग सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस. सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस
ते वाचवले 5,000चे. हे तुमचा ऍक्च्युअल जो आहे ग्रॉस क्लेम जो आहे किती आहे ग्रॉस क्लेम 1,15,000. एवढ्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला नवीन आहे. अशा स्वरूपाचा जर प्रॉब्लेम आला मिटिगेट लॉसचा तर मिटिगेट लॉस जो आहे तो लॉस ऑफ प्रॉफिट मध्ये ऍड करायचा. इन्शुरन्स स्टँडिंग चार्जेस जर सेव्हिंग केलेले असेल तर ते लेस करायचे, जर अजून झालेले असेल तर ते ऍड करायचे. आता नेक्स्ट जे आहेत ऍव्हरेज क्लॉज. ऍव्हरेज क्लॉज is equal to amount of policy divided by insurance covered required multiply loss of profit first insurance cover required is equal to sales for 12-month ending to the date of fire multiply gross profit rate. आता आपल्याला 12-month एंडिंग सेल दिलाय 13 एप्रिल 2020 पर्यंत सेल जो आहे तो दिलाय या ठिकाणी. इथे दिलं सेल्स फॉर द इयर एंडेड 13 एप्रिल 2020 वेअर रुपीज 14 लाख आणि इयर एंडिंग 31 डिसेंबरचा तो घेतला आपण. म्हणजे आता इथे आपल्याला 14 लाख घ्यायचे. 14 लाखावरती 40%. 5,60,000. किती आले 8 लाख का 5 लाख 5,60,000. 5,60,000. मग आपले 60,000. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड जे आहे ते अमाऊंट ऑफ पॉलिसी पेक्षा जास्त आहे. अमाऊंट ऑफ पॉलिसी आपले किती आहेत 4 लाख आहेत. मग आता आपल्याला काय करायचं, जो फॉर्म्युला दिला ऍव्हरेज क्लॉजचा, नेट क्लेम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ पॉलिसी रुपीज 4 लाख डिवायडेड बाय इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड 5,60,000 multiply loss of profit 1,15,000. म्हणजे टोटल आपला जो आहे नेट क्लेम जो आहे तो नेट क्लेम किती आला 82,143. 82,143. The amount to be claimed $82,143 जी आहे त्यातली क्लेमची अमाऊंट आलेली आहे. अशा पद्धतीने जे आहे जर मिटिगेट लॉस असेल, सेव्हिंग स्टँडिंग चार्जेस असेल तर त्याचे इफेक्ट जे आहे तर ह्या लॉस ऑफ प्रॉफिट मध्ये काय, लॉस ऑफ प्रॉफिट मध्ये जो आहे तर तो लॉस इन्क्रीज करायचा आणि सेव्हिंग केलेले असेल चार्जेस तर तो तेवढ्या पद्धतीने डिक्रीज करायचा. अशा पद्धतीने जे आहे प्रॉब्लेम सोडवायचा आहे.